हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतुल व्लॉग्स. आणि आज तुम्ही मला एकट्यालाच बघता. त्याचं रिझन असं आहे की उद्या प्रियंकाचा बड्डे आहे आणि तिला मी असं सांगितलं की मी गावी चाललो आहे. मी बॅग वगैरे एकदम पॅक करून आलेलो आहे गावी जाण्यासाठी. तुम्ही माझी बॅग बघू शकता. आणि हे दुसरी चावी आहे ॲक्च्युली गाडीची, ती मी घेतली. तिला अजून माहिती नाही की मी कुठे आहे. तिला मी असं सांगितलं मी गावी चाललो आहे. आणि आत्ता ॲक्च्युअली मी आहे इथे केक शॉपच्या इथे. हे बघा, इथे बघू शकता केक शॉप. आता मी केकची ऑर्डर दिलेली आहे आणि बाळा आणि यशस्वीसुद्धा येणार आहेत. सो तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे, कारण का तिला माहिती नाही की मी अजून इथे आहे. बघू आता ती कशी रिॲक्ट करते. आणि बड्डेसाठी मी ऑलरेडी तयारी करून ठेवली होती, कारण का मी पार्टी पॉपर्स वगैरे ते सगळं ते मी घरी आणून ठेवलेलं आहे. मगाशी मी खाली गेलो होतो तेव्हा मी बॅगमधून लपवून आणून ठेवलं, बेडरूममध्ये ठेवून दिलेलं आहे. आता तिला अजून काहीच माहिती नाही की तिच्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केलं, म्हणजे मी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे ते. आता तिला तर असं वाटतं की मी गावी गेलो आहे, पण आता बघू तिला समजेल की मी कुठे आहे, तेव्हा बघू तिची रिॲक्शन काय असेल. आणि आता वाजलेले आहेत, किती वाजले ते, 1 मिनटं. आता बघा 11 वाजलेले आहेत. 11 वाजलेले आहेत. अजून आपल्याकडे जवळपास 1 तास आहे, कारण का 11चं टायमिंग का, तर 11 वाजता ती गाडी जी गावाला जाणारी बस आहे ती 11 वाजता मोस्ट प्रोबेबली प्रत्येक वेळेला येते. सो त्या टायमालाच मी बाहेर निघालेलो आहे. सो मी आता केक शॉपमध्ये आहे. आता मी केक पिक करतो आहे. इकडून मग बाळ आणि यशस्वी स्टेशनला आलेलं आहे, त्यांना मी घ्यायला जातो इथून. मी 2 फोन केले होते प्रियंकाला हे सांगायला की ते बसमध्ये बसलो आहे, पण प्रियंकाने दोन्ही फोन उचलले नाही. बहुतेक ती रागात असेल. तिला वाटतं की मला माहीत नाही आहे की तिचा बड्डे आहे ते वगैरे. तिला माहीत नाही की तिच्यासाठी एक चांगलं सरप्राईज मी प्लॅन केलेलं आहे. बघूया आता. आणि जे जाताना रडतसुद्धा होती. मजा येणार आहे आज. केक पॅक करते. हॅपी बर्थडे लव. केक घेतलेला आहे मी. आता बाळा यशस्वीला घ्यायला जायचं आहे. बाळा आणि यशस्वी आलेले आहेत फायनली. आता किती वाजले आहेत, 11:30. 11:35 झालेत. मजा येणार आहे. फायनली बाळा यशस्वी आलेले आहेत. हे नीट बस, केक नीट पकड कर यशस्वी, नीट पकड. साहेब आलेले आहेत वहिनीच्या बर्थडेला. वहिनीला मजबूत मोठा सरप्राईज मिळणार आहे. गावाला चाललंय. हा, गावाला चाललंय. गावाला बॅग बघ ना. एका दिवसात बाबतीत आलो ना मी. तेवढे अरे तरी जास्त घेतलेत. आता आमच्या बिल्डिंग खाली आलोत. साहेबांनी आता गेट आता खोलतील. त्याच्यामध्ये पार्टी पप्पा ठेवलं मी. एक वरती 3 ठेवलं, 3 की 4 वरती. बॅगेच घेऊन जायची काय लपून ठेवलं. किती वाजले? 44 ना. 11:44 झालं. आम्ही असं सांगितलं आईला की हळू दरवाजा खोलून ठेव, कारण का प्रियंका बेडरूममध्ये, प्रियंका बेडरूमच्या बाहेर अजिबात येत नाही. सो आता मी दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन लपणार आहे केक घेऊन. ठीक आहे. आणि हे दोघं बाहेरनं येतील सरप्राईज द्यायला, आणि नंतर प्रियंका बाहेर येईल. आधी आपण लिफ्ट नाही घेऊ. आणि नंतर प्रियंका बाहेर येईल. हे तिला ग्रीट वगैरे करतील, हॅपी बर्थडे वगैरे बोलतील, आणि मागून असं मी येणार. आता आम्ही तिघं नेमकं काय करणार तुम्हाला सांगितलं. आईने दरवाजा उघडा ठेवलेला बघा थोडा. बाहेर खोकायला
इथे उभा आहे. 11:58 झालेत. 59 झालेत. बेल वाजव. बोलला आहे बेल वाजवायला. Happy birthday to you. Happy birthday. ये बाहेर ये अरे अतुल दादा कुठे आहे पण काय फालतूगिरी आहे यार. अरे Happy birthday to you. Happy birthday, dear Priyanka. मैं बोलूँगा वीडियो करता था काट मोबाइल रडती. Happy birthday to you. पैसा लगा मेरा मजाक. रडतीस का. Happy birthday to you. Happy birthday. आम्ही आलो. Happy birthday. खतरनाक ना. डेंजर वाला. खतरनाक की नाही ही लाईन ना. लँडिंग कसं होता खतरनाक. काय करतेस? गावाला गेलास ना रे. प्रियंकाचा बड्डे वाजले 12. प्रियंकाचा बड्डे वाजले 12. Birthday dear Priyanka, happy birthday to you. आणि गाय तुम्ही इथं तोंड बघू शकताय. रडलेली आहे आणि माझा प्रँक सक्सेसफुल झालेला आहे. सस्पेन्स मध्ये ठेवल्यामुळे फर्स्ट टाइम माझं सरप्राईज खतरनाक. खतरनाक. डोळ्यातले अश्रू सांगतायत. गावाला गेला तू. गावाला गेला कुठे गेला. गावाला गेला. एवढी प्रॉपर प्लॅनिंग मी केली. म्हणजे तो नंबर होता तो अंकितचा नंबर बावळीचा म्हणून सेव्ह केला आणि फोन असा नेमका हिच्या बाजूला दिसायला असा ठेवलेला. बावळीचा फोन आला. गावी चला बरोबर 11:15 त्यांचा बरोबर सिस्टमॅटिक कार्यक्रम होता. आम्ही बरोबर असं बोलत होतो. ते तू जाणून न घेतलेलं बरं. आणि गाईज थँक्यू सो मच. तुम्हाला आवडलेलं असेल हे सरप्राईज. कारण का हिला तर आवडलेलं आहेत भरपूर. तिला असं वाटलं की मी विसरलो.
जसं ऐकलं ना तिने की मी गावी जाणार आहे तोंड असं झालेलं आहे. मी पण जास्त भावना दिला आणि भावच नाही दिला हिला. भावच नाही जास्त नाटकं नाही ही आपली फुल अशी येते. म्हणलं काय झालं बरं नाही का बरं नाही का काय रंडी नाही तिथं आतमध्ये मागाशी मी निघायच्या आधी रंडलीच की नाही बर्थडे साठी नाही काय माहिती आता खोटं सांगितलं व्हिडिओ मध्ये आता रंडली मगाशी रंडी आणि या 2 चेअर घेऊन आलेले आहेत बाय यशस्वी ही माझी आहे. हॅपी बर्थडे. प्लॅनिंग चालू होती माझ्या फोन न उचलले काय नाही पण तुला झालेला पचका. काय घेऊन आले यशस्वी काय घेऊन आली यशस्वी गिफ्ट पण घेऊन आलेली आहे. अच्छा तो हिच्यासाठी होता का आवडलेलं मला ऍक्च्युली पण मला गळ्यामध्ये अच्छा मग तुला झालं ना आणलंस की काय बाळाला काय घेणं देणं नाही. आणि आवडता केक आणलेला आम्ही मोनालिसा डान्स बघू शकता कचरा झालेला सगळा एका माणसाच्या बर्थडे साठी एवढा कचरा. कानात पण कचरा गेलायच्या केसात. The next day. आज आम्ही सकाळ उशिरा उठलो त्याच्यामुळे आता झाली दुपार आणि आम्ही दोघं आता बाहेर आताच पण कामं झालेली आहेत माझी पण आजची झालेली आहे. सो बघूया आता कुठे घेऊन जाते बघूया. असं मी गेस करू शकते ज्या रस्त्याने चाललंय त्या हिशोबाने मला अंदाज आलेला आहे. पण तू काल गेस नाही करू शकलीस की नेमकं गावाला चाललंय का नाही. काल ते डेंजरस प्रँक झाला माझ्यासोबत. जबरदस्त झालं की खूपच जास्त डेंजर प्रँक झालाय आणि पहिल्यांदा असं झालं की मी फसली आणि अंदाज नाही लावता आला मला की तरी तिने लावला होता. मी त्या अंदाज असा त्याच्यात पण मी बरोबर म्हणजे इतक्या रात्री 12 वाजता कोण येऊ शकतं आतूनच येऊ शकतं दुसरं कोणी येऊ नाही शकत. त्याच्यामुळे मी थोडा अंदाज लावला होता की हा त्याच्यामुळे मी हे दरवाजाच ओपन केला नाही पण तो पण माझा प्लॅन फ्लॉप झाला. मग मी तेव्हा बाळा यशस्वी कारण की बाळाने यशस्वी दिसले मला 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन तेव्हा मग तिथं असा ना तुम्ही आलात नंतर मग 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन नंतर मग मी आलो तेव्हा त्याच्यामुळे मी दरवाजा खोलत नव्हती. मला एवढं वाईट वाटत होतं. त्याच्या आधी तिला वाटलं होतं की मी गावी गेलो हे वाटलं होतं. जाऊ दे छान झाला छान होता सरप्राईज नव्हता मला एवढं बना इन शॉर्ट Prank होतं. पण छान झालं. आणि आता आपण कुठे चाललोय ते तुम्हाला एंडला समजेल. कदाचित आम्ही एक्सप्रेसला चढलोय त्याच्यामुळे आम्ही बघूयात कुठे चाललोय. लेट्स गो. सो आम्ही आलोय रूट्स कॅफेला आणि मी अंदाज लावलेला तो एकदम बरोबर लावला होता. या रस्त्यावर आणल्यावर तुला माहिती आहे मी कुठं. येस कारण की हा आलाय ऑलरेडी इकडे मी नव्हते आले त्याच्यामुळे मला तो घेऊन आलाय. चला रूट्स कॅफेला आलो. दिस इज वन ऑफ माय फेवरेट कॅफे. येस आणि माझं सुद्धा नॅचरल सगळं माझं सुद्धा बऱ्याचशा गोष्टीला आर्टिस्टिक वे मध्ये ठेवलेलं आहे. विंटेज आहे. आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि आम्ही आमची ऑर्डर दिलेली आहे आणि वेट करतोय यायची ऑर्डर. खाऊन झाल्यानंतर आणि थोडा मस्त वाटतं इथे असं वाटतं शेतात बसतो जंगलामध्ये बसलो असं चांगलं वाटतं. ते पण बघितली बस मस्त. ऑर्डर केलं आहे थालीपीठ खाऊन झालेलं ऑलरेडी. एक दुसरं आहे दही ठेचा आणि मिसळ. एकदम ऑथेंटिक थालीपीठ एकदम मस्त आहे. यावर मस्त तूप होतं आहे की नाही. आणि इथे येऊन तुम्ही असंच काही ना काही खा. ते आपले रूट्स
कॅफेमध्ये मस्त मिळतं सगळं. बघ मस्त आहे बघ. हे कुठे आहे तो झुला होता हा बघ तो झुला. इकडे आमचं छान असं ॲम्बियन्स आहे. आम्ही इथे बरेच फोटो काढलेत आणि इकडे आमचे असे कॉटेजेस पण आहेत फॉर स्टे अँड ऑल. आणि समोर असं छोटंसं गार्डन आहे. प्रॉपर्टी खूप छान आहे ॲक्च्युली इथली. मला तर खूपच जास्त आवडलेली आहे. सुंदर अति सुंदर. आणि आमचं खाऊन येऊन झालं आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहोत. आणि ही आमची गाडी तिच्यावर धूळ बसली खूप. तर आता आम्ही इकडून निघणार आहोत. ऊन लागते. मी ॲक्च्युली माझे सनग्लासेसच विसरले म्हणजे ॲक्च्युली मला भेटत नाहीत गेले कुठे. मस्त आहे इकडे. फोटो काढत आहे का? फोटो नाही काढायचा आहे मला कंटाळा आला. तुला काढायचं आहे? तुझं काढायचं तर सांग ना. काढायचं तर सांग ना. तुला नाही काढायचं मला पण नाही काढायचं. का नाही काढायचं? कारण काय तुला नाही काढायचं. तुला काढायचं आहे मला माहिती आहे. मस्त वाटतं बघ इथे समोर. व्हेरी नाईस. अति सुंदरम. भिलवले. किधर आ गए हम? एक वाउंढळ. हा वावंढळ. आय नो. हा भिलवले. आता परत त्या रोडला लागेल का रस्ता? हे मला मोहळला आलोय रूट्स कॅफेवरून निघून. गणपती दर्शनाला. येस. आणि आम्ही मस्तपैकी थालीपीठ खाल्ली. तिथे मिसळ खाल्ली. ताक पिलं. छान होतं एकदम. टेस्ट पण छान होती आणि खूप अफोर्डेबल पण आहे. त्याच्यामुळे मला खूप आवडलं. छान. हे भगवान. मी गाडी न चालवता थकली. युजली काही न करता थकतेच. येस. भरपूर वेळा. असं आम्ही अमहड जा रहे. आणि आमचं इकडे ना दर्शन करून झालं. आणि आम्ही जेव्हा गाडी नवीन घेतली होती ना तेव्हा पूजा. हां तेव्हा ज्यांनी पूजा केली होती ना तेच होते आतमध्ये. तर आम्ही काय घेऊन नाही आलो हार वगैरे काय. त्यांनीच आम्हाला दिले. आम्ही आलो बॅक साईडनं आम्हाला लक्षात आलं. मी डायरेक्ट आतमध्ये आलो. तर आम्ही ह्या साईडनं आलो असतो तर तिथे कसे हार वगैरे देणारे असतात ना विकणारे वगैरे. कोण नव्हता. गणपती बाप्पाने आम्हालाच दिलं. आणि आमचं दर्शन झालेलं आहे. लगेच झालं आमचं दर्शन. आज गर्दी नाही ना काय. हे बघा आम्ही इकडून आलो आम्ही. त्याच्यामुळे इथे काय दुकान वगैरे काय नाही म्हणून आम्ही पूजेचं ताट न्यायचं विसरलो आणि डायरेक्ट गेलो तिथे. म्हटलं आम्ही कसं पण आधीपासूनच सारखेच येतो. जास्तच वेळ येतो आम्ही. कॉलेजला असताना तर आम्ही खूप वेळा यायचो. म्हटलंच यायचं. जरा ते देवाचे आशीर्वाद जास्तच घेतले आम्ही. सो आम्ही आता रूट्स कॅफेला गेलेलो. रूट्स कॅफेवरून आम्ही आता महडला आलो. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. मला एक झुडिओमधलं शर्ट आवडलं होतं. झुडिओमध्ये जायचं मला शर्ट घ्यायला. सो आम्ही आता झुडिओमध्ये जाऊ शर्ट घ्यायला मला. पण तो माझ्या साईजचा अवेलेबल नव्हता आणि जो होता त्याला डाग लागले होते थोडेसे. आता बघू दुसऱ्या कुठल्या झुडिओला आहे का बघायला लागेल तो शर्ट. सो बघूया. आता आम्ही इकडून निघालेलो आहोत. आणि गाडीतल्या गणपती बाप्पाला आम्ही घातलाय. हा कडजी बुवांनी दिला आम्हाला तो.
अशा प्रकारे आम्ही आता इकडून सुद्धा निघालेलो आहोत. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे आजच्या दिवसाचं? झुडिओ. आता बस जास्त नाटकं ना. झुडिओ आणि मला चप्पल पण घ्यायची आहे झुडिओला, कारण माझी गावाला राहिली आहे. गावाला राहिली नाही, तू ठेवलीस. माझे शूज पण ठेवलेस तू. चुकून राहिली ती पिशवी ऍक्च्युअली मी घेतली होती. घेतलीस का? बट गाईज मी घेतले. मी घेतले. मी काय बोलते ते ऐक. मी ऍक्च्युली ती घेण्यासाठीच वर काढली, पण ऍक्च्युली ती तिकडे कडप्प्यावरच विसरली मी. अशा प्रकारे असं सगळं. तरी तुला मी आठवण करून दिली होती बराच वेळा. हो, पण मला वाटलं मी ठेवली आहे गाडीत. तुझे विश्वास ठेवायलाच नको होता मी. येस, नेक्स्ट टाइम पासून तू स्वतः चेक करत जा, म्हणजे माझी सगळी कामं वाचतील. मला पण एक शूज घ्यायचे. काय बोलतोयस? आपला प्रवास सुखाचा होईल. ते सगळं ठीक आहे. शूज घ्यायचे जरा मला पण. तुझ्याकडे ऑलरेडी खूप सारे शूज आहेत. तुझ्याकडे चपला नाहीत? नाही, हिल्स आहेत माझ्याकडे. हिल्स, कोणी सांगितलं एवढ्या हिल्स? नॉट चपलास. चप्पल पण आहेत तुझ्याकडे? चप्पल नाही आहेत माझ्याकडे सर, रोज घालायला नाही. मग दररोज नाही घालायला. होती ती मी विसरली. गावाला बाकी नॉर्मल आहेत, स्लीपर विपर, पण ते एकदमच नॉर्मल आहेत. दुबईची चप्पल आहेत ना त्या? हा, म्हणजे निऑन कलरची आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडे नाही घालता येत. दुसऱ्या पण आहेत. दुसऱ्या पण आहेत. दाखवतोय सगळ्या चपला आपण, लोकांना पण समजून जाईल चपला किती नाही आहेत त्या. ते सगळं जाऊ दे. आजचा माझा दिवस चांगला गेलेला आहे, रात्रीचा पण चांगला गेलेला आहे, आणि ह्या पुढचा आपण प्रवास पाहूयात. साठी शॉपिंग चालली आहे माझी. ओ माय गॉड, अडकली मी. 2 शर्ट घेतले त्याने. सो लेट्स ट्राय. आमची शॉपिंग झाली का? वी आर गोइंग नाउ. आणि झुडिओमधून सुद्धा आपली शॉपिंग झालेली आहे. मी आता लिफ्ट माझ्या घरी चालले. अतुल गेला ब्रेड आणायला, कारण की आता एवढं सगळं फिरून परत भूक लागली आम्हाला. सो मी वर जाऊन टोस्ट बनवायची तयारी करते. आणि आम्ही आता घरी आलो आणि मी बनवती आहे चीज टोमॅटो टोस्ट म्हणून दाखवते. तर मी इथे चेरी टोमॅटोज कापून घेतले, त्याच्यानंतर ऑलिव्ह, जॅलिपिनो, चीज, बेसिल, त्याचं आणि लेमन ज्यूस सुद्धा टाकायचं. चीज सुद्धा मी ग्रेट करून घेतलं इकडे. आपले ऑलिव्ह आणि जॅलिपिनोज. आणि आता ब्रेड टोस्ट करून घेणार आहे. मी आता अतुलला सर्व करते. अतुल, काय होते? झोप आल्या. टोस्ट करून आणले. थँक्यू सो मच. कसं आलं? व्हेरी गुड. लव इट. वाटत आहे ना तोंडाकडे.